हॅलो एव्हरीवन. तर मी अनुप्रिया, होममेकर अनुप्रिया या चॅनलवरती तुमचं मनापासून आणि खूप खूप स्वागत करते. तर गेल्या काही दिवसांपासून मी जे काही रेडीमेड रांगोळीचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्याला मला भरभरून तुमचा प्रतिसाद असा मिळत आहे. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. कारण की आपण केलेल्या एखाद्या मेहनतचं काही ना काही आपल्याला फळ मिळतं आहे ना, तर ते बघून ना एक होणारा आनंद हा वेगळाच असतो. आणि मला असं वाटतं की आपण जर का एखादं काही काम करत आहे तर आपल्याबरोबरच ना दुसऱ्यांना सोबत घेऊन ते जर का काम आपण करत असू अगदी निस्वार्थ भावनेनं, तर ते आपलं काम नक्कीच फळाला येतं. तर हे कलशची रेडी रांगोळी मी बनवायला घेतली होती. ॲक्च्युली मला जे काही क्लासमध्ये जे काही स्टुडंट्स होते त्यांच्यासाठी मला हे बनवायचं होतं आणि हा व्हिडिओसुद्धा त्यासाठी शूट केला होता. पण म्हटलं चला आता तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते. ते कलशचं जे काही रांगोळी आहे तर मी याची प्रिंट आऊट काढून आणली होती. नंतर जी काही आपली OHP शीट आहे त्याच्यावर ट्रेस केली. आता ट्रेस करताना हा जो काही तुम्हाला व्हाईट हे दिसतंय ना, तर हा व्हाईट पेंट मार्कर आहे. त्याने हे सगळे मी ट्रेस केले प्रिंटवरून आपल्या OHP शीटवर. आणि नंतर फेविकॉलमध्ये 60% फेविकॉल आणि 40% पाणी असा रेशो घेऊन तुम्हाला फेविकॉल लावायचा असतो. हे मी तुम्हाला आदल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आता जे काही पानं आहेत त्यांना मी कलर देते. तर पानांना कलर कसं साईडला आपण डार्क शेडसुद्धा देऊ शकतो. तर तुमच्याकडे डार्क रांगोळी असेल तर तुम्ही डार्क शेड द्या आणि नसेल तर तरी काही हरकत नाही. परंतु आता माझ्याकडे दोन्ही पण होत्या. तर आधी मी जी काही फेंट रांगोळी होती ते मी स्प्रेड केली आणि नंतर सेकंड लेअरमध्ये राऊंड त्याच्या कॉर्नरला डार्क रांगोळी, म्हणजे त्याला काय येतं, त्याला शेडिंग येतं व्यवस्थित. किंवा तुम्ही ॲक्रेलिक कलरने सुद्धा त्याला शेडिंग देऊ शकतात, काही हरकत नाही. तर असा कलश मी बनवायला घेतला होता. म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करा, कारण की बऱ्याचशा 1-2 व्हिडिओमध्ये मला चांगला तुमचा रिस्पॉन्स येत आहे. म्हणून असेच नवनवीन डिझाईन तुमच्यासोबत शेअर कराव्या अशी माझी एक इच्छा आहे. आता येणाऱ्या दसरा किंवा दिवाळीला जे काही नवीन डिझाईन येतील तर त्या रिलेटेड दिवाळी दसऱ्याच्या रिलेटेड मी काही असेच डिझाईन्स तुमच्यापर्यंत आणण्याचा नक्की प्रयत्न करेल, की जेणेकरून ना तुम्ही काहीही खर्च न करता तुम्ही त्या घरीच तुमच्या घरासाठी बनवू शकता. आता जर का तुम्हाला आता हे बघा नंतर बोलते पुढचं. तर आता याच्यामध्ये मी ग्रीन कलर म्हणजे स्प्रेड केला, तो चिकटला आणि हे चिकटत असताना तुम्ही बोटाने जरी प्रेस केलं ना तरी काही हरकत नाही. पण जेव्हा खूप मोठं स्पेस असते की तिथं खूप जास्त रांगोळी आपण टाकावी लागते, तर तेव्हा आपण फिंगर्सने टॅप करून नाही हो, तेव्हा आपण एखादा पेपर घेऊन त्याच्यावर असं रॅप केलं ना तर ती छानपैकी त्याला स्टिक होते. आता हे कलर कॉम्बिनेशन जर विचारलं ना तर तुम्ही तुमच्या मनाने कुठलेही कलर कॉम्बिनेशन त्याला करू शकता तुमच्या आवडीनुसार. आता माझ्याकडे जे कलर अवेलेबल होते आणि मला जसं कलर कॉम्बिनेशन आवडलं मी तसं ते केलं आहे. म्हणजे फक्त मला दाखवायसाठी होतं हे की तुम्ही कसं फेविकॉल त्याला लावून तुमची रांगोळी त्याच्यावर स्प्रेड करून ती छानपैकी चिकटेल हे कसं काय, तर हे मला मुलांना सांगायचं होतं. मुलांना म्हणल्यापेक्षा माझ्या जे काही बॅचमध्ये आहेत तर ताईंना मला सांगायचं होतं ॲक्च्युली. तर त्यासाठी मी हा कलशचं बनवलं होतं. आणि झालं असं की मग आता नवरात्र येणार आहे, तर मग शेजारच्या ताईंनी म्हणले आता तुला याचं जर काम नसेल तर हे मला देशील का. तर म्हटलं ठीक आहे, आता मला झालं आहे माझा व्हिडिओ बनवून तर मी तुम्हाला देऊन देईल. तर असं आपलं काहीसं काम असतं की जे करायचं ते मनापासून करायचं आणि जे करतोय ना ते जर मनापासून केलं, त्याच्यामध्ये आनंद मानून केलं ना तर ते काम ना खूप चांगल्या प्रकारे होते. आता खरं सांगते ना, रांगोळीची मला एवढी काही आवड नव्हती, परंतु हे कलर बघून हे सगळं काही असं काम करताना मनाला एक वेगळीच प्रसन्नता मिळते. आपलं मन त्याच्यात गुंतसुद्धा आणि नवीन नवीन डिझाईन एक्सप्लोअर करायलासुद्धा मन पुढे येतो. रंगबिरंगी कलर बघितले की मनाला अजूनही शांती वाटते.
म्हणून हे असं काहीसं करत राहते आणि तुम्हालासुद्धा शिकवत राहते. जर तुम्हाला काहीतरी करायची शिकायची इच्छा असेल तर तुम्ही माझे व्हिडिओ असेच बघत राहा, जेणेकरून नवनवीन डिझाईन्स नवनवीन आयडिया तुमच्यापर्यंत पोचत राहते. आता मी याला मध्ये येलो कलर दिला, नंतर स्वस्तिक काढायचं होतं तर आधी त्या स्वस्तिक ड्रॉ केलेलाच होता, फक्त त्याच्यावर मी फेविकॉल स्प्रेड केलं आणि त्याच्यावरती नंतर मग रांगोळी केली. आता याच्यासाठी लागणारं साहित्य ना मी याचा व्हिडिओ आधी अपलोड केलेला आहे, तरीसुद्धा मला काही ताईंनी विचारलं की OHP शीट कुठं मिळेल, तर स्टेशनरीमध्ये मिळते. बाकीचं सगळं सामान तर आपल्याला इझिली अवेलेबल होतंच. आपले मुलं शाळेत जातात, हे ब्रश म्हणा फेविकॉल म्हणा हे तर आपल्या घरी असतेच. रांगोळी तर आपण आधीपासूनच काढत आलेलो आहोत, तर रांगोळी पण आपल्या घरी असतेच. फक्त हे काढताना ना काही छोट्या छोट्या टिप्स आपण जे काही ट्रिक्स असतात त्या आपण यूज केलं पाहिजे, म्हणजे तुमची रांगोळी छान आहे. आणि बऱ्याच जणांनी मला विचारलं की ह्या रेडी रांगोळीचे डिझाईनचे प्रिंट आम्हाला मिळेल का, तर हो, मी व्हिडिओच्या खाली एक मेसेज पिन करते, तिथं माझा व्हॉट्सअप नंबर देते. त्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, तुम्हाला डिझाईन मिळून जाते. अराऊंड 30+ डिझाईन आपल्याकडे आता अवेलेबल आहे, जे PDF स्वरूपात आहेत आणि ते तुम्हाला फक्त 100 रुपीजमध्ये 30 डिझाईन्स तुम्हाला मिळते. त्यामध्ये बॉर्डर डिझाईन येतात, समईच्या खाली ठेवायची डिझाईन येईल, कॉर्नर डिझाईन येईल, फ्लॉवरची येईल, डॉटची येईल, आपलं कमळ झालं, जास्वंद झालं, स्वस्तिक, म्हणजे अशा जे काही डिझाईन्स आहेत ना ते इन्क्लूड मी सगळ्या मिक्स केलेले आहेत आणि त्याची प्रिंट त्याची PDF बनवलेली आहे. तर अशा 30+ डिझाईन्स अवेलेबल आहेत, त्या तुम्ही प्रिंटआउट काढून त्या तुम्ही घरच्या घरी मग त्या डिझाईन शिकू शकता किंवा त्याच्यावर ट्रेस करून तुम्ही इझिली तुमच्या रांगोळ्या रेडी करू शकता. तर किती इझी आहे, तर तुम्हाला जर हवं असेल तर व्हॉट्सअप करा. तर अशा प्रकारे माझं कलश रेडी झालं होतं. नंतर जे काही बॉर्डर करायची होती तर व्हाईट ॲक्रेलिक कलरने मी त्याला बॉर्डर करते. आणि काय होतं की बॉर्डर केल्याच्या नंतर ना त्याला एक अजूनच ते उठावदार दिसल्यासारखं होते. आता हे कलश जे आहे ना तर वरती जे काही नारळ आहे, आता त्याला ब्राऊन कलर लागणार होता, पण ब्राऊन कलर माझ्याकडचा संपला होता. आणि तुम्ही पण लक्षात ठेवा की ब्राऊन कलर ना सहजासहजी उपलब्ध नाही होत, तो नाही मिळत. असं व्हेकेशनमध्ये काही असलं फेस्टिवल तेव्हाच मिळतो, नाहीतर अदरवाईज ब्राऊन कलर मिळत नाही. तर तो आपल्याला ब्राऊन कलर मिक्सिंग करूनसुद्धा आपल्याला रेडी करता येतो, पण मी काही तेव्हा ते केलं नाही. जे काही कलर होते ते सगळे एकत्र असेच मिक्स करून वरती टाकून दिलं. परंतु ब्राऊन कलरसुद्धा तुम्ही घरी तुमचे जे कलर आहेत त्यामध्ये मिक्स करून तुम्ही रेडी करू शकता. आता तुम्हाला जर हा कलर मिक्सिंगचा व्हिडिओ हवा असेल तर तो मला कमेंट करून सांगा, मी तोसुद्धा सांगेन. आता माझी रांगोळी तर तशी पूर्णपणे रेडी झालेलीच आहे. आता हे फक्त मी सुकायला ठेवायची होती. आता तुम्ही म्हणाल की लगेच याच्यावर 2 लेयर दिले का, तर नाही, आधी मी थोडं, आता मी ती या व्हिडिओमध्ये ते दाखवू शकत नाही, कारण 1 तास तरी आपल्याला 1-2 तास तरी पहिला लेयर दिल्यानंतर रांगोळी वाळू द्यावं लागते, तेव्हाच्या नंतरच आपल्याला सेकंड लेयर द्यावी लागते. नाहीतर मग आपली जी रांगोळी आहे ती एवढी चांगली चिकटत नाही किंवा त्याला क्रॅक पडतात. म्हणून 2 लेयर च्यामध्ये गॅप ठेवायचा. आता मी हे फास्ट फॉरवर्ड केलं आहे की तुम्हाला एका 10 मिनटाच्या व्हिडिओमध्ये सगळं काही डिटेल मिळेल असं. तर नंतर जो की ब्लॅक किंवा ग्रीन कुठलाही तुम्ही आणि मग त्याला शेड करू शकता, तुम्हाला जे वाटेल ते. व्हाईटनी छान दिसेल, ब्लॅकनी सुद्धा छान दिसेल, किंवा तुम्हाला दुसऱ्या कलरनी शेडिंग करायचं ते तुमच्या क्रिएटिव्हिटीवर आहे. तर अशा प्रकारे माझं कलश तयार झालं होतं. कसं झालं नक्की सांगा कमेंटमध्ये. अजूनही तुम्हाला या रिगार्डिंग काही क्वेश्चन असतील तर ते मला कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओ मी त्याच्या रिगार्डिंगच बनवेन. तर असं काहीतरी मैत्रिणींनो करत राहा, शिकत राहा. घरी बसून आपल्याला नुसतं कामं करायची नाही आहेत, तर कामं करायची नाहीत असं मी म्हणणार नाही, कारण ती कामं आपलीच आहेत, आपल्याच घरासाठी आहे, ते आपल्याला करावीच लागणार. पण त्यासोबतच ना आपलं एक स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं आहे, स्वतःची क्रिएटिव्हिटी एक्सप्लोअर करायची, किंवा स्वतःमध्ये
असं एखादं स्किल किंवा असा एखादा गुण ॲड करायचा, तर मग आपल्याला असं नवनवीन काहीतरी शिकत राहा. तर माझ्या चॅनलवर तुम्हाला नक्कीच असं नवनवीन काहीतरी शिकायला मिळतच राहील. तर माझ्या या चॅनलवरती कंटिन्यू राहा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.